नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये महिलांचा सहभाग कसा असावा, कशी तयारी करावी, संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे। अनेक व्हिडिओ आहेत मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला आपण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे जे की तुम्हाला पोलीस भरती करत असताना प्रोत्साहन तसेच कशा पद्धतीने करायचे हे पाहणार आहोत। चला मित्रांनो, आपल्यापैकी बरेच विद्यार्थी हे मॅरिड आहेत, त्यांच्या घरातले सपोर्ट करतात आणि ते पोलीस भरतीमध्ये उतरत असतात। आता माझ्याकडे जर बघितलं, दोन महिला म्हणजे साधारणपणे लग्न 5 ते 6 वर्ष झालं लग्न झालेलं आहे, तरी पण तयारी करून त्यांना मुलं बाळ सांभाळून सुद्धा तयारी करून ते पोलीस झालेले आहेत, मुंबई पोलीस झालेले आहेत। विशेष म्हणजे आता मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचं तुम्हाला ग्राउंड आणि लेखी दोन्हीही करायचे। लक्षात घ्या, ग्राउंड आणि लेखी दोन्हीही करायचे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपली लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे। नक्कीच मार्गदर्शन फ्री आहे, नक्की व्हिजिट करा, तुम्हाला मार्गदर्शन मिळेल। डेमो फ्री आहेत, नक्कीच डेमो सुद्धा हजर राहून तुम्ही डेमो सुद्धा अटेंड करू शकता। भोसरी या ठिकाणी आहे पोलीस भरतीची अकॅडमी। आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं तुमचं वय मॅटर करतो। याच्यामध्ये वय जास्त वय असेल तर थोडस फिटनेसच्या बाबतीत ते कमी फिट असतात महिला मंडळ, आणि जर कमी वय असेल तर कमी वजन असणे, बऱ्याच गोष्टीचा फेस करावं लागतं। ठीक आहे, सर्वात प्रथम तुमचं शिक्षण मॅटर करतं। शिक्षण 12वी पाहिजे म्हणजे पाहिजेच। शिक्षण काय पाहिजे, 12वी पास असेल तरच मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करा। त्यानंतर तुमचं उंची ही 155 सेंटीमीटर असली पाहिजे, आणि जर महिला ST कॅटेगरी मध्ये असेल, ST कॅटेगरीमध्ये 150 सेंटीमीटर उंची असली तरी त्या व्यक्तीला, त्या महिलेला पोलीस भरती करता येते। आता मी काय म्हणलो की ग्राउंड आणि लेखी दोन्ही तयारी असणं गरजेचं आहे। आता ग्राउंडच्या बाबतीत जर म्हटलं तर 800 मीटर धावणे, 800 मीटर धावणे हा प्रकार आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला सर्वांनाच धावता येतं, पण 2 मिनिट 50 सेकंदामध्ये ज्या व्यक्तीला आउट ऑफ येता येतं त्याला ग्राउंड मध्ये चांगले मार्क मिळवता येतात। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे 100 मीटर धावणे। 100 मीटर धावणे याच्यामध्ये जर विचारात घेतलं तर तुम्हाला 14 सेकंद असतात, आउट ऑफ मार्क असतात। किती? 14 सेकंद असतात, आउट ऑफ मार्क असतात। 14 सेकंद मध्ये 15 मार्क आउट ऑफ, इथे 20 मार्क, इथे 15 मार्क। त्यानंतर गोळा फेक, आता महिलांचा सर्वसाधारण 80% महिलेचा गोळा चांगला असतो, बरोबर। गोळा फेक 4 kg गोळा असतो, 6 मीटर फेकायचा असतो, त्यासाठी असतात गुण 15। ओके, हे 3च इव्हेंट आहेत सद्यस्थितीमध्ये, एकूण 50 मार्काचं ग्राउंड आहे। ठीक आहे, आता तत्पूर्वी मी थोडस विषयांतर होतो, कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला कॉम्पिटिशनचं काही घेणं देणं नाही, स्पर्धा कुणाशी आहे माहित नाही, घेणं देणं नाही। बघा, एक जागा जेव्हा येते, एक जागा अख्ख्या पोलीस भरतीमध्ये येते, त्यावेळेस 100 लोक त्या जागेसाठी लढत असतात, 99 लोक फेल होतात आणि एक विद्यार्थी पास होतो। आता याचा जर विचार केला, आपण फक्त एक विद्यार्थी पास होतो। लक्षात घ्या, आपण काय विचार करायचा, मला टोटल मार्क किती मिळवणे अपेक्षित आहे तर मी सिलेक्ट होणार आहे। आता मागच्या भरतीचा इतिहास जर बघितला, सगळ्या भरत्याचा अनालाइज बघितलं, तर मी तुम्हाला एक आकडा सांगतो, त्या आकड्याशी लढा द्यायचा तुम्हाला। मग आकडा बघा, या 50 ग्राउंड पैकी साधारणपणे 40 किंवा 38 मार्क आपल्याला आलेच पाहिजेत। ठीक आहे, महिलांनी एक लक्षात ठेवा, 40 किंवा 38 मार्क तुम्हाला ना 82, इथे 85 किंवा 82 मार्क मिळवणं अपेक्षित आहे। म्हणजे इथे 122 टोटल होईल, आणि या ठिकाणी 8 आणि 5 13 3 हाचेल 1 9 9 3 12 123 टोटल होईल मित्रांनो। लक्षात घ्या, काय होईल, 122 123 या रेंज मध्ये आपल्याला मार्क आले पाहिजेत। आता याच्यामध्ये मेरिटच्या बाबतीत जर विचार केला, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अभ्यासामध्ये पण तेवढाच वेळ द्यायचा आहे। मग अभ्यास करत असताना
जे लोक कुटुंब सांभाळून अभ्यास करतात त्यांनी दिवसभरामध्ये साधारणपणे 5 तास अभ्यास करावाच लागेल. या दृष्टीने, या हेतूने या क्षेत्रामध्ये प्रवेश करा, तरच तुमच्या अंगावर वर्दी दिसणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि साधारण 1 वर्ष महिलांनी प्रॉपर देणं गरजेचं आहे. 1 वर्ष प्रॉपर म्हणजे तुम्हाला 5 तास अभ्यास, 2 तास ग्राउंड आणि बाकीच्या वेळेत आपली इतर कामे, लक्षात घ्या. म्हणजे 7 तास आपल्याला बिझी म्हणजे बिझी, आणि त्यामागे प्रॉपर गायडन्स महत्वाचं आहे. लक्षात घ्या, काय महत्वाचं आहे? गायडन्स महत्वाचं आहे. त्या अकॅडमीचं क्लायमेट महत्वाचं आहे. अकॅडमी मध्ये ऍक्च्युअल मध्ये अभ्यासच होतो का लपडे होतात? सरळ सरळ बोलतो मी. अकॅडमी मध्ये सर्व सिलेबस शिकवला जातो का? यस. किंवा अकॅडमीतले शिक्षक त्या विषयामध्ये तज्ञ आहेत का? अकॅडमी मध्ये टीचर ते 6 महिन्यापूर्वीपासून काम करतात की आता नवीन आलेले आहेत? हे सगळं बघणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत असतील तरच आगामी काळामध्ये त्या अकॅडमीला प्रवेश घेऊन तुम्ही अकॅडमीच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन विद्यार्थी मित्रांनो आपलं वर्दी मिळवण्याचं स्वप्न साकार करू शकता. घे भरारी वर्दीसाठी या टॅगलाईन वापरून विद्यार्थी मित्रांनो आपलं टाइमाचं मॅनेजमेंट करून आगामी काळामध्ये तुम्ही भरती करू शकता. हाच व्हिडिओ जर नातेवाईक बघत असतील तर काय करणं गरजेचं आहे? महिलांना सुरक्षित ठिकाणी तुम्ही पोलीस भरती करायला पाठवा. सगळ्यात महत्वाचं सांगतो, सुरक्षित. त्या अकॅडमीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असे प्रत्येक गोष्ट असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही त्या अकॅडमीतील संचालकाशी कॉन्टॅक्ट मध्ये राहा. बरोबर. आता काय होतं बघा, जे काही तुमच्या मुलीने किंवा महिलेने जर एखाद्या वेळेस वाईट मार्गाने जर गेलं तर आपल्याला तो जीवनभर त्रास सहन करावा लागतो. लक्षात घ्या. म्हणजे मुलीच्या आईवडिलाला असेल किंवा एखाद्या महिलेच्या नातेवाईकाला म्हणजे मिस्टरांना, आईवडिलांना, कुणीलाही असेल. त्यामुळे त्या अकॅडमीमध्ये सगळ्यात महत्वाचं जे काही वातावरण आहे याच्यावर तुमचं फोकस असणं गरजेचं आहे. शक्यतो लक्षात घ्या, शक्यतो आपलं टार्गेट कंप्लीट झाल्याशिवाय आपण दुसऱ्या कुठल्याच मार्गाकडे वळणं नाही पाहिजे. कारण काय होतं, जर आपण दुसऱ्या गोष्टीसाठी वेळ दिला तर या गोष्टी मागे पडतात. वर्दी मिळवण्याचं स्वप्न साकार होणं अशक्य होतं. ठीक आहे. दुसरा मुद्दा महत्वाचा आणि अति महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण झाला पाहिजे. अशी अकॅडमी जॉईन करा बरं का. लक्षात घ्या, अभ्यासक्रम काय करायचंय? वेळेत पूर्ण झाला पाहिजे. आता मी जाता जाता एकच सांगेल, 99% लोक जर पोलीस होत असतील तर ते फक्त आणि फक्त कुठल्या तरी अकॅडमीला कनेक्ट असणं आवश्यक आहे. आजपर्यंतचा तो इतिहास आहे आणि त्याला मान्य करावंच लागेल. सेल्फ स्टडी करणारे रखडत राहतात आणि विद्यार्थी मित्रांनो कंटाळून सोडून देतात. आपल्याला 1 वर्ष प्रॉपर द्यायचं. 1 वर्षामध्ये मला पोस्ट हवी आहे म्हणून त्या अकॅडमीमध्ये पूर्ण तयारीशी जायचंय आणि प्रॉपर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सिलेबस, प्रत्येक कंटेंट व्यवस्थितरित्या अभ्यासणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो महिला पोलीस भरतीमध्ये तुमचं नाव येणार आहे. अदरवाईज तुम्ही टाइमपास करून जर काही दिवस जायचं, पुन्हा उत्साह संपला की जायचंच नाही, बरेच प्रॉब्लेम आहे. सुरुवातीला 2 महिने प्रॉपर त्रास होतोच. लक्षात घ्या, 2 महिने त्रास होतो. पाय दुखणे असेल, तुम्हाला म्हणजे शारीरिक प्रॉब्लेम असतात ज्या काही महिलांना, ते प्रॉब्लेम कमी जास्त होणं असेल, काही असू द्या. पण 2 महिने जर तुम्ही तग धरलात तर 3ऱ्या महिन्यामध्ये तुमच्यामध्ये नक्कीच प्रगती दिसल्याशिवाय राहत नाही. आणि ती प्रगती करण्याची जिद्द मनामध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक मेरिटचा अंदाज सांगितला, मार्क किती घ्यावे लागतील ते सांगितलं, अभ्यासक्रम व ग्राउंडला कसं रूपरेषा आहे ते सांगितलं. आणि तुम्हाला जर अकॅडमी निवडायची असेल, अकॅडमी निवडताना कोणत्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे, अकॅडमीचं वातावरण, अकॅडमीचा रिझल्ट, अकॅडमीमधील डेमो, अकॅडमीमधील शिक्षक, याबद्दल सविस्तर चर्चा केली. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जाता जाता कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुमचं सध्याचं वय आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला तयारी करायची असेल, दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तयारी करू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.